काही गरज नाही आहे बाहेरून आणायची. जर ही बीटरूट पावडर आपण घरीच तयार करू शकतो, ती पण स्वच्छतेची पूर्ण काळजी घेऊन. बघू शकता तुम्ही मस्त अशी ही बीटरूट पावडर तयार झालेली आहे आणि ही पावडर वर्षभरासाठी आपण स्टोअर पण करून ठेवू शकतो. मग ती वर्षभर पावभाजीमध्ये, पराठ्यामध्ये, पुरीमध्ये किंवा फेस पॅकमध्ये कशामध्येही वापरली जाऊ शकते. नमस्कार, मी दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वाया न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते. इथे मी 1 किलो बीट आणलेले आहेत. आता बीटरूट पावडर बनवायची म्हटल्यावर बीट तर आणावेच लागतील. मस्त असे ताजे मोठ्या आकाराचे बीट घेऊन आले आहे. स्वच्छ धुवून घेतले, कोरडे करून घेतले आणि याची सर्व साल काढून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही अगदी रसरशीत हे बीट आहेत. साल काढतानाच पूर्ण हात माझे लाल झाले होते. आता साल काढून घेतलेले बीट खिसून घेणार आहोत. जाडसर अशी खिसणी घेतलेली आहे आणि या खिसणीने हे व्यवस्थित खिसून घ्यायचे आहेत. अगदी जी बटाटा खिसला आपण खिसणी वापरतो ती खिसणी वापरून घेतलेली आहे आणि सर्व जो बीट आहेत ती खिसून घेतलेली आहेत. मस्त अशी वाळू घालून घ्यायची आहे. थोडं जाड आहे त्यामुळे मी दुसऱ्या भांड्यामध्ये घालून घेतलं. एकदम पातळ मोकळं आपल्याला हा खिस वाळू घालायचा आहे, जेणेकरून लवकर वाळला जातो. ताटामध्ये, ट्रेमध्ये किंवा झाकणामध्ये, अन्यथा मेन कापडावर पण तुम्ही वाळू घालू शकता. सर्व खिस व्यवस्थित पातळ असा घालून घेतला आणि सर्व ताट, ट्रे, झाकण उन्हामध्ये नेऊन कडकडीत 2 दिवस हे वाळवून घेतलं. अगदी सहज जे आहे हे बीटचा खिस तो मस्त असा वाळून झालेला आहे. आता याची पावडर तयार करून घेऊया. मस्त अशी ही पावडर तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही एकदम बारीक अशी ही पावडर तयार झालेली आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर तयार झालेली पावडर एक चाळणी घेतलेली आहे आणि हिने मी चाळून घेणार आहे. म्हणजे जो जाडसर भाग असतो तो चाळणीमध्ये राहील. व्यवस्थित सर्व भांड्याची पावडर काढून घ्यायची आहे. अगदी कुंकवासारखी ही पावडर तयार झालेली आहे. यामध्ये कोणताही कलर वापरलेला नाही आहे आणि स्वच्छतेची व्यवस्थित काळजी पण घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही जो जाडसर भाग आहे हा परत एकदा मिक्सरमध्ये घालून घेतला आणि थोडासा बारीक करून घेतला. बारीक केलेला जो भाग आहे पावडर ती परत एकदा चाळणीतून चाळून घेतली आणि मस्त अशी ही पावडर तयार झालेली आहे. बघू शकता अगदी पिठासारखी ही पावडर तयार झालेली आहे आणि वर्षभरासाठी हे स्टोअर पण राहू शकते. हिला बुरशी येत नाही किंवा वास पण येत नाही. एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची आहे. प्लास्टिकच्या बरणीमध्ये भरायची नाही आहे. काचेचीच बरणी वापरायची आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. नमस्कार.